नमस्कार, मी लोकनेते दीपा पाटील विद्यालयातील विद्यार्थी बोलत आहे। आपण आता विकसित भारत या उपक्रमाअंतर्गत एक मॉडेल बनवलेलं आहे। या मॉडेलचा विषय आहे समृद्ध भारत। माझ्या मॉडेलचे नाव आहे स्मार्ट टॅबलेट बॉक्स। बनवण्याचे माझे कारण की आपण आता बघतो की आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आजारी व्यक्ती असते। त्या आजारी व्यक्तीचा एक आजार असेल, तो दीर्घकाळ असेल तर त्याला रोज रोज औषधे घ्यायला लागतात। त्याची वेळ सकाळ संध्याकाळ दुपार असते। वेगवेगळ्या टायमिंगमध्ये त्यांना गोळ्या घ्याव्या लागतात। त्याच्यामध्ये त्यांची गोळी चुकली किंवा त्यांचं औषध चुकलं की त्यांचा तो आजार वाढू शकतो। त्याच्यामुळे मृत्यू देखील होतात। त्याच्यामुळे आपण बघतो की आपल्याला ते गोळ्या कशा आपण वेळेवरती घेऊ शकतो। तर आपण काय करतो की आपल्याला लक्षात ठेवायला लागते। काय काय आपण आपल्या कामात असेल वगैरे असेल की लक्षात नाही राहत। तर म्हणूनच मी एक मॉडेल बनवलेलं आहे। त्या मॉडेलमध्ये तो कसा वर्क करतो ते आपण बघूया। आपल्याला आपण आता बघतो की आपल्याला गोळ्या घ्यायची गरज असते। गोळ्या घेतल्यानंतर ना ते आपल्याला लक्षात येत नाही की मग माझा एक मॉडेल, त्या मॉडेलमध्ये आपल्याला स्मार्ट मोबाईलमध्ये आपल्याला ते सेट करायचं। आपल्याला कुठली टाईममध्ये कुठली गोळी घ्यायची आहे ती आपण मोबाईलमध्ये सेट केली की ती हे कमांड आपल्या बॉक्सला देणार। त्या बॉक्समध्ये तो टायमर सेट असणार। आता आपल्याला समजा 7:30 वाजता गोळी घ्यायची असेल तर 7:30 वाजताचा टायमर वाजणार। बजर वाजला की लाईट ब्लिंक होणार। आता ह्याच्यामध्ये मी कंपार्टमेंट केलेले आहे। त्या कंपार्टमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या ठेवू शकतो। म्हणजे लिक्विड असू दे, आपल्या गोळ्यांचे पाकिट असू दे, क्रीम असू दे, वेगवेगळ्या प्रकारचे जे गोळ्या आपल्याला घ्यावे लागतात ते। त्याच्यामध्ये जी आत्ता गोळी समजा मला 7:30 वाजता एक टॅबलेट घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये लाईट ब्लिंक होणार। ती लाईट ब्लिंक झाली की मग आपल्याला समजायचं की त्या गोळी घ्यायची आहे। मग ती आपण गोळी घ्यायची आणि ती हे करायची। जशी आपण आपल्याला कमांड दिली आणि आपण ह्याच्यामधनं गोळी घेतली की आपल्या मोबाईलला सिग्नल जाणार की आपण गोळी घेतलेली आहे। मग बजर वाजायचा थांबला की या मॉडेलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गोळ्या दिसतात। त्या गोळ्यांमध्ये त्यांची एक्सपायरी डेट असते। एक्सपायरी डेट आपण त्याच्यामध्ये मेन्शन करून ठेवायची। ती मेन्शन केली की आपल्याला त्या गोळीची एक्सपायरी डेट कधी आहे ते आपल्याला कळणार। ते कळल्यामुळे आपल्याला आपली जे आपण चुकीच्या गोळ्या घेतो किंवा एक्सपायर झालेल्या गोळ्या घेतो त्याही सुद्धा वाचतील। आणि त्या माझा उपयोग आहे की याचं मुख्य उद्दिष्ट आहे की आपले आजी आजोबा किंवा आरोग्य ज्यांचे चांगले नसते त्यांना गोळ्या घ्यावे लागतात त्यांचे आणि जीव वाचवणे हे माझे कारण आहे, मुख्य उद्दिष्ट आहे। आणि ह्याची गरज 60 ते 70% लोकांना आहे। ह्याच्यामुळे हा माझा मॉडेल आहे। धन्यवाद।